सोलापूरच्या नेत्यांवर ईडीची भीती दाखवली, रेडची भीती दाखवली आणि लोकांवर दबाव आणून त्यांच्याकडे खोक्याच्या आमिष दाखवून त्या ठिकाणी गेले. पण शेवटी विजय हा लोकांचा झाला. हे नेत्यांचं कदाचित इलेक्शन नव्हतं, लोकांचं इलेक्शन होतं. म्हणून कितीही त्यांनी दमदाटी केली आणि तुम्ही बघा ऐन इलेक्शन मध्ये आता पण कुठेतरी म्हणतात की ते नेहमी ध्रुवीकरणच्या गोष्टी करतात आपल्या देशामध्ये. पण आपलं फॅब्रिक इतकं सेक्युलर आहे की तुम्ही कितीही पेटवापेटवीचा प्रयत्न केला हे देश कधीही तुटणार नाहीये. आणि समभाव, लोकशाही, संविधान वाचवणं ह्यावर आम्ही इलेक्शन लढणार आहोत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत. भीती, ध्रुवीकरण, दंगली पेटवणं, त्यांचे काही लोक, त्यांनी जे भाजपने काही लोक ठेवलेत नेते मंडळी, त्यांचं काम एवढंच आहे. आज तुम्ही बघा काही दिवसापासून महाराष्ट्राला आमच्या महाराष्ट्राला गालबोट जर पोचत असेल ह्यांच्याकडून, आमच्या महाराष्ट्राच्या एकीला जर गालबोट पोचत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि आम्ही अजून तुम्ही जेवढं करा तेवढं आम्ही अजून एकत्र येऊन, महाविकास आघाडी एकत्र येऊन ह्या महाराष्ट्राला एक सॉलिड गव्हर्नमेंट देण्याचा आम्ही डबल त्या ठिकाणी प्रयास करणार आहोत. पण कुठेतरी हे थांबायला पाहिजे. हे हेट स्पीच, हे पर्सनल अटॅक जे करतात, हे आधी असं राजकारण नव्हतं. तुम्हाला माहिती आहे अनेक वर्षापासून एक वेगळी मैत्री असायची विरोधी पक्षामध्ये देखील. पण आज एवढ्या खालच्या पातळीला ह्यांच्यामुळे ते राजकारण आलंय. अगदी ह्यांच्या वरपासून खालपर्यंत नेते अशा प्रकारची भाषणं करतात, अशा प्रकारे लोकांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ह्यांचा एकच अजेंडा आहे तो, आणि ह्याच्या विरोधात आम्ही उभे राहिलो आणि आम्ही या देशाला ह्या लोकांचे जर तोडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही तोडू देणार. नाही, तेच मी म्हणाली, ह्यांचे हे काही लोक ठेवले जे असं करतात आणि त्यांचा प्लॅनच आहे आता इलेक्शनच्या तोंडावर. जसं लोकसभेच्या वेळेस पण खूप प्रयत्न झाले सोलापूर मध्ये काही ना काहीतरी पसरवण्याचा, तेढ निर्माण करण्याचा, टेन्शन निर्माण करण्याचा. प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहरामध्ये विधानसभा मतदारसंघावर आहे ते ध्रुवीकरणाचा प्रयोग करत असतात. धनंजय देसाईची सभा आहे 2 दिवसांची, आणि परत आणखी हिंदुत्ववादी संघटना कार्यरत होती. होणारच आहे. आता तुम्ही गृहीत द्या. पण जसं मी म्हणाली, लोक आता खूप हुशार झाले आणि लोकांना विकास पाहिजे, लोकांना रस्ते पाहिजे, पाणी पाहिजे, शेतकऱ्यांना पिकासाठी भाव पाहिजे. आता लोक खूप हुशार झालेत. ते थोडाफार प्रयत्न करतील पण लोक दाखवून देतील ना त्यांची जागा. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.